नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी मामाच्या घरी आलेलो नवसाळला. हे तुम्ही बघू शकता. राम हातामध्ये ईट घेऊन ठेवून दे खाली ठेवून दे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, हे जे तुम्ही बघत आहे हे कसं आहे, हे जुनं घर आहे मामाचं. हे बघ, हे ते पहिली माडी तुम्ही बघू शकता, हे की नाही. हे मामाचं घर आहे. इथून त्या पहिल्यापासून तर मित्रांनो हे शेवटपर्यंत हे दरवाजा तुम्ही बघू शकता. त्या पहिल्यापासून तर या शेवटपर्यंत, म्हणजे त्या पहिल्यापासून तर या शेवटपर्यंत हे मामाचं घर आहे. आणि ते जे आहे मित्रांनो, हे जे तुम्ही खोली बघू शकता इथं बाजूला, नाही का मित्रांनो, आमचे 2 कुत्रे ठेवलेले आहे. जसे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बोललो मी, मामाला 2 कुत्रे आहे माझ्या घरी. रॉटविलरची फिमेल आहे आणि लॅब्राचा मेल आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो, हे ते तुम्ही बघू शकता. आणि इथं चॉकोन जुली ठेवलेला मित्र. लॅब्रा मेलचं नाव आहे चॉकोन, रॉटविलर फिमेल कुत्रीचं नाव आहे जुली. तिथं त्यांचा ते पिंजरा पण आहे, ते पण आहे. आणि ते वरी तुम्ही बघू शकता मित्रांनो, कापूस वेचणं चालू आहे सध्या, आहे की नाही ते. आणि जे अंदरची जी खोली आहे इथं, नाही का, शेतीचे कामं, जसे की शेतीचं काही कामगिम झालं, किंवा आता कापूस झालं, किंवा काही खत बियाणं याच्यात ठेवलं जातं मित्रांनो, आहे. आणि तुम्ही ते बघू शकता, ते आपली गाडी आहे, ते रामची सायकल आहे, तिथं ट्रॅक्टर आहे, आणि आपली गाडी तिथं आहे ना. आणि आपली जे मित्रांनो, जे डिग्रसपासून तर मामाच्या घरी नवसाडपर्यंत जे अंतर आहे मित्रांनो, ते टोटल 120 किलोमीटरचं अंतर आहे. 120 किलोमीटरचा डिस्टन्स आहे मित्रांनो. आणि जे आपलं डिग्रस आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओबद्दल सांगितलं, पण जे आता आपले नवीन जे लोक असेल, जे आपल्या चॅनलला बघत असेल, तर मी एकदा पुन्हा सांगून देतो मित्रांनो, हे की नाही. मित्रांनो, डिग्रसपासून तर नवसाड अंतर आहे 120 किलोमीटर, आहे की नाही. आणि आपलं मित्रांनो, डिग्रसचा जो जिल्हा आहे मित्रांनो, ते आहे यवतमाळ, आहे की नाही. डिग्रस इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आणि तालुका डिग्रसच, आहे की नाही. आणि जे की नवसाड आहे मित्रांनो, नवसाडचा जे तालुका आहे मित्रांनो, ते आहे मूर्तिजापूर, आहे की नाही. नवसाडचा जे तालुका आहे मित्रांनो, ते आहे मूर्तिजापूर, जे की डाव्या बाजून इकडे जातात मित्रांनो, आहे की नाही. आणि नवसाडचा जिल्हा मित्रांनो आहे अकोला. आता नवसाडचा तालुका मित्रांनो आपला मूर्तिजापूर, जे की डाव्या बाजूनं 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि डाव्याच बाजूनं अकोला, जे की नवसाडचा जिल्हा आहे मित्रांनो, ते 65 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता तुम्ही बघू शकता, मी एक मिनटं तुम्हाला झूम करून दाखवतो. तुम्ही बघू शकता, हे हायवे आहे मित्रांनो, आहे की नाही. अमरावती अकोला रोड आहे मित्रांनो, आहे की नाही. उजव्या बाजूला अमरावती आहे, जे की 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि तेच डाव्या बाजूला मूर्तिजापूर आणि अकोला रोड आहे, जे की मूर्तिजापूर 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे, की नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून दाखवून देतो थोडंसं, हे की नाही. हे मामाचं जुनं घर आहे, की नाही. इकडे मित्रांनो, हे जे तुम्ही शेड बघत आहे, हे पण मामाचं आपलंच एरिया आहे पूर्ण. हे जे शेड आहे मित्रांनो, हे एक मिनिट तुम्हाला इकडून दाखवतो मी. मित्रांनो, हे जे शेड आहे पूर्ण, हे आपलं ढोरगिरं ठेवण्यासाठी आहे. जसे की बैल झालं, गाय, गोरगिरं, म्हैस, हे ठेवण्यासाठी आहे, की नाही. आणि ते आपली गाडी आहे मित्रांनो, आपण पल्सरनं आलेलो आहे, की नाही. हे तुम्ही इथं बघू शकता, हे मामाचं जुनं घर आहे. हे नवीन घर इथं बनणं चालू आहे, की नाही. आता मी जशी बघू शकता, इथं ईट आहे की नाही. रेती, चुरी, आहे की नाही. ते चुरी, रेती, इथं ते गज, आहे की नाही. इथं कामगिम चालू आहे, खाली काम चालू आहे मित्रांनो, आहे की नाही. ते मागच्या व्हिडिओबद्दल तुम्ही बघितलं असेल, हे स्टीलचे ग्रिल्स लावले नव्हते, आता पण हे लावलेले आहे, कारण काम सुरू आहे सध्या मित्रांनो, आहे की नाही. तुम्ही बघू शकता हे सगळं, आहे की नाही. हां, मित्रांनो, ते देवी भवानीचं मंदिर आहे मित्रांनो, जे की मामानं बनवलं गेलं आहे. खूप प्रसिद्ध आहे. दुरून लोक पाहायला लागायला येतात मित्रांनो. अमरावती नाकोलापासून इथं लोक पाहायला लागायला येतात, आहे की नाही. जे की तुम्ही बघितलेलं आहे. आणि तुम्हाला आपल्या मित्रांनो, मामाचे 3 जागेवर वावर आहे की नाही. तुम्हाला सांगून देतो तुम्ही. पहिलं वावर मित्रांनो, जे की तुम्ही हे बघू शकता, त्या घरापासून तर ते शेवटपर्यंत, जे की तुम्हाला हायवे दिसत आहे, तिथं गाड्या एक मिनटात, त्या घरापासून तर त्या पट्टीपर्यंत, त्या धुऱ्यापर्यंत, हे घरासमोरूनच लागलेलं शेत आहे मित्रांनो मामाचं. आणि तुम्ही ते बघू शकता, हे बघा, हे घर आहे मित्रांनो. आणि इथूनच हे पूर्ण जे घराला लागूनच मित्रांनो शेत आहे मामाचं, हे नाही. हे पहिलं शेत आहे मित्रांनो, आहे की नाही. तिथं तुम्ही बघू शकता, ते हायवे आहे.
अमरावती आणि अकोला हायवे आहे मित्रांनो, नॅशनल हायवे आहे. आणि त्या रस्त्याच्या समोर दुसऱ्या लोकांचा वावर आहे मित्रांनो. तिथून जरा समोर म्हणून सांगता तू, तिथं दाट जंगल बंदी आहे मित्रांनो, आहे की नाही. मग तिकडचं एरिया मित्रांनो ते दर्यापूर तिकडे येते मित्रांनो, आहे की नाही. असं असं इथचं समजा परिसर आहे मित्रांनो, आहे की नाही. आपल्याकडे तर सध्या कसं चालू आहे मित्रांनो माहिती आहे का, आता उन्हाळा लागायला मित्रांनो, तर सकाळची आणि रात्रीची थंडी पडत आहे मित्रांनो खूप, पण दुपारची तर ऊन तपत आहे का नाही, तर उन्हाळा लागला मित्रांनो, आहे की नाही. असं इथं हे असं परिसर आहे मित्रांनो. सध्या घराचं काम चालू आहे, घर पूर्ण बनल्यावर तुम्हाला दाखवतो, मी तुम्हाला अपडेट देतोच मित्रांनो, आहे की नाही. सध्या तुम्हाला मी इकडे मामाच्या घरी यायची तुम्हाला अपडेट दिली नाही, किंवा मी व्हिडिओ नाही बनवला, कारण कसं आहे माहिती आहे मित्रांनो, थोडंसं हे कामामध्ये होतो, त्याच्यामुळं थोडंसं काही बनवू नाही शकलो मित्रांनो. पण एकदा नक्कीच मी तुम्हाला फुल व्हिडिओ बनवेन मित्रांनो, आहे की नाही. आता आपल्या चॅनलवर नाही का मित्रांनो, जसं मी तुम्हाला मागं बोललो, सध्या थोडंसं कामामध्ये होतो मी, त्याच्यानं काही बनवून आलं नाही. पण आपल्या चॅनलमध्ये आता शेगाव गिगाव देवदर्शनचे नक्कीच व्लॉग येणार आहे मित्रांनो, आहे की नाही. तुम्ही बघू शकता ते कशा त्या हायवेनं गाड्या चालत आहे, तुम्हाला ते बघा तुम्ही, ते बघा ट्रक, आहे की नाही. असं सध्या आहे मित्रांनो, आहे की नाही. बरं, भेटूया आता नवीन व्हिडिओबद्दल, आहे की नाही. आहे की नाही, नवीन व्हिडिओबद्दल आता मी नवीन व्हिडिओबद्दल बनवतो मित्रांनो, हे तुम्हाला त्याच्यामध्ये चॉकॉन जुली पण दाखवतो, जे की मामाची घरची कुत्रे आहे 2, आहे की नाही. ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन, आहे की नाही. बरं मित्रांनो, आता आपण व्लॉग इथंच एंड करूया, भेटूया नवीन व्लॉगबद्दल. धन्यवाद.